नमस्कार. पितांबरी ॲग्री केअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या कार्यक्रमामध्ये मी आदित्य गोळे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम शेतीतून प्रगती या आमच्या यूट्यूब चॅनलला आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय मित्रांनो जरा वेगळाच आहे. पावसाळा चालू झालेला आहे. आता लोकांची झाडांची मागणी चालू झालेली आहे. तर पितांबरी नर्सरीतील फायदेशीर झाडे हा विषय घेऊन आज आपण आपल्यासमोर चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यासाठी पितांबरी कंपनीचे श्री गुरुप्रसाद बेर्डे सर आपल्यासोबत आलेले आहेत. नमस्कार गुरु सर. नमस्कार आदित्य. आपलं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. पितांबरी कंपनीची दापोली इथे एक सुसज्ज अशी नर्सरी आहे. आता पावसाळा चालू झालेला आहे, तर पितांबरी नर्सरीमध्ये कोणती मुख्य झाडं सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत, काय सांगा? पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की पितांबरी नर्सरीचं आपलं ब्रीदवाक्यच आहे की अस्सल खात्रीलायक आणि नैसर्गिक. मग शेतकऱ्यांना जी खात्रीलायक झाडं पाहिजे ती नक्कीच पितांबरी मध्ये मिळतील. आणि आपल्याकडे जी झाडं आहेत त्याच्यामध्ये 4 वर्गीकरण आपण केलेले आहेत. त्यामध्ये पहिलं वर्गीकरण आहे फळं झाडं, नंतर फुलं झाडं, त्याच्यानंतर जंगली झाडं आणि आपली ऑर्नामेंटल जी की आपण घरामध्ये हे करतो, शोभिवंत. शोभिवंत झाड. बरोबर, शोभिवंत झाड असे 4 प्रकारचे वर्गीकरण आहेत. तर आता पावसाळा जो आपल्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला फळं झाडं मोठ्या प्रमाणात लागतात. त्या फळं झाडांमध्ये आपल्याकडे जी काही व्हरायटीज आहेत, जसं की आंबा आहे, काजू आहे, चिकू आहे, कोकम आहे, नंतर मसाल्याची पिकं आहेत. तर मसाल्याची ही सगळी जी आपण झाडं म्हणतो ती सगळीकडे आपल्याकडे ग्राफ्टेड म्हणजे कलमी झाड आहेत. कुठेही असं नाही की एखादं जंगली झाड तुम्हाला आपण देतोय या नर्सरीच्या थ्रू. तर आणि ही सगळी प्रमाणित झाड आहेत. म्हणजे जी काय आपली सरकारी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी जी काय प्रमाणित झालेली झाडं आहेत ती सगळी झाडं आपण आपली या पितांबरी नर्सरीच्या कडून विकतोय. आणि नुसतं विकत नसून आपल्याकडे प्रमाणपत्र पण आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर ती झाडं लागली, त्याला एखादी सबसिडी घ्यायची असेल त्याच्यामध्ये, तर ती सबसिडी तो सुद्धा घेऊ शकतो, जी की आपल्याकडनं बिलं घेऊन आपण त्याला देऊ शकतो. त्यामुळे अतिशय शेतकऱ्याला फायदेशीर आहे. आणि आपल्याकडे या रेंजमध्ये झाडं आहेत. तर जंगली झाडांमध्ये पण अगदी 3 ते 5 फुटापर्यंत जी रोड साईडला लागणारी झाडं आहेत, ज्यांचे कोणाची कॉन्ट्रॅक्ट घेणार असतील रोड साईडला लागवडीसाठी, तर त्या प्रकारची पण झाडं आपल्याकडे आहेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध. तर ती झाडं लोक घेऊ शकतात. जसं मी तुम्हाला म्हणालो मगाशी की मसाला पिकांमध्ये पण आहेत. तर मसाला पिकांमध्ये पण आत्ता जे ट्रेंडिंगला अवॅकाडो म्हणून जे झाड आहे आणि याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात येतं, त्याचं आपल्याकडे ग्राफ्ट आहे. अच्छा. म्हणजे त्याच्याकडे आपली जंगली झाड नाही आहे. कारण सध्या बाजारामध्ये काय होतं की जंगली झाडं देतात. त्यामुळे आपल्याकडे तसं झाड नाही. आपल्याकडे एक व्यवस्थित कलम केलेलं झाड आहे, याचं उत्पन्न अगदी लगेच चालू होईल. तर अशा प्रकारे आर्थिक फायदेशीर झाडं पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत. कोकम पण ग्राफ्टेडच आहे. नाहीतर कोकम हे जंगली झाड मिळतं आणि नंतर लोक म्हणतात रे माझ्या झाडाला फळच नाही लागली. हा मोठ्यात बऱ्याच वेळेला फळं धारणा होत नाही. पितांबरी नर्सरीमध्ये अशा प्रकारची झाडं आपण मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहेत. गुरु सर, आता आपण 4 प्रकारच्या वृक्षांचं वर्गीकरण आम्हाला सांगितलं. आता आपण सध्याचा काळ हा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा काळ आहे. शेतकरी जेव्हा नर्सरीतनं आपल्या झाडं विकत घेणार तेव्हा ते विचार करणार की आर्थिकदृष्ट्या माझा फायदा कसा होणार आहे. तर आपल्या पितांबरी नर्सरीमध्ये आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होणारी प्रमुख झाडं कोणती आहेत? आदित्यजी, आपल्याकडे म्हणजे आपली जी पितांबरी नर्सरी आहे ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होणारी झाडं ठेवलेली आहेत आपण. अच्छा. कारण आपण स्वतः लागवड केलेली या सगळ्या झाडांची. मातृवृक्ष आपल्याकडे आहेत या सगळ्या झाडांचे. म्हणून आपण जी झाडं देतोय ती सगळी कलमाची झाडं देतोय. कुठलीही अशी म्हणजे जंगली झाडं कोणाला देत नाही. म्हणजे फळ झाडांमध्ये तुम्ही जर वर्गीकरण म्हणालात मगाशी आपण केलं, त्याच्यामध्ये फळं झाडं आहेत, फुलं झाडं आहेत, नंतर तुमचं आत्ता जंगली झाडं आहेत. तर ही सगळी जी कॅटेगरीज आहेत ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीरच आहे. त्याच्यामध्ये आंबा जो आपण देतो, कलमाचा आंबा जो देतो, त्याच्यामध्ये आपल्याकडे केशर आहे मोठ्या प्रमाणात, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, अगदी 5 वर्षापर्यंत आहे. नंतर हापूस आंबा आहे, तो सुद्धा देवगड हापूस आहे, जो की आपण शेतकऱ्याला देतो. नंतर चिकू आहे, तो सुद्धा ग्राफ्टेड आहे. त्याच्यामध्ये काळी पत्ती आणि क्रिकेट बॉल असे 2 व्हरायटीज आहेत, त्या आपण देतो. नंतर कोकम आहे, जसं आपलं मगाशी बोलणं आलं की कोकमामध्ये प्रॉब्लेम येतात, तर कोकम पण ग्राफ्टेडच आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे शेतकरी घेतील आपल्याकडनं ती सगळी आर्थिकदृष्ट्या फायदेशीरच आहेत. नंतर फुलशेतीमध्ये पण जी फायदेशीर झाडं कुठली आहेत, तर सोनचाफा हे मोठ्या प्रमाणात आहे. जर तुमच्याकडे जवळ बाजारपेठ असेल तर तुम्ही सोनचाफ्याची लागवड करू शकता, गुलाबाची लागवड करू शकता, मोगऱ्याची लागवड करू शकता. अशा प्रकारे आपल्याकडे फुलांची पण झाडं आहेत. तर मुख्य म्हणजे ग्राफ्टेड सोनचाफा जर तुम्ही लावलात
तर तुम्हाला 6 ते 1 वर्षभरात तुम्हाला चालू होते तुमचं आर्थिक उत्पन्न. अच्छा. आणि बाकी जर तुम्ही सोनचाफ्याचा वाईल्ड प्लांट लावलात तर त्याला 10-15 वर्ष लागतात. त्यामुळे असं जर तुम्ही बघायला गेलात तर ती सगळी आर्थिकदृष्ट्या फायदेशीरच झाडं आहेत. आणि दुसरं म्हणजे आपलं जंगली झाडं. तर जंगली झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही मोहगणी लावू शकता, साग लावू शकता, बांबू लावू शकता. तर ही सुद्धा आर्थिक उत्पन्न देणारी झाडं आहेत. आणि ही सुद्धा खूप म्हणजे तुम्हाला जर आर्थिक उत्पन्न लवकर घ्यायचं असेल तर तुम्ही 4 वर्षाची घ्या. तुमचा 10 वर्षाचा गॅप कमी होईल. 15 वर्षांनी तुम्हाला जे उत्पन्न मिळणार आहे ते. मोहगणी तुम्ही जास्त वर्षाची घेऊ शकता. 1 वर्षापासून तुम्ही जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की आपल्याकडे 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत अशा प्रकारे झाडं उपलब्ध आहेत. आंब्यामध्ये पण तसंच आहे. तुम्ही 1 वर्षाचं घेतलात तर तुम्हाला 4 वर्षांनी उत्पन्न मिळणार. 5 वर्षाचं घेतलात तर तुमचं उत्पन्न चालू होणार पुढच्या वर्षी. अशा प्रकारे 2 वर्षाचं घेतलं तर त्याप्रमाणे उत्पन्न चालू होणार. त्यामुळे आपल्याकडे जो कोण शेतकरी येईल त्याला सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर झाडं आपण आपल्या पितांबरी नर्सरीमध्ये उपलब्ध करून देतोय. तर नक्कीच शेतकऱ्यांनी यावं आपल्याकडे आणि त्यांना जास्त आपल्याकडे आपले जे डेमो प्लॉट आहेत ते बघता येतील. झाडं तिथनं बघून ते खरेदी करता येतील. आणि आपल्याकडे यावं म्हणजे दापोलीला आहे आपल्याकडे आणि तळवडा दोन्ही ठिकाणी आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याकडे नर्सरीमध्ये सगळ्या प्रकारची आपण लागवड केलेली आहे. श्री रवी सर यांनी ज्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक डेमो प्लॉट केलेले आहेत. आणि सरांचं मेन महत्वाचं तेच होतं की पहिल्यांदा शेतकऱ्यांना बघू दे. एकदा बघितलं त्यांना आयडिया आली की शेतकरी बरोबर ते खरेदी करणार. कारण दिसल्याशिवाय विकलं जात नाही ना. त्यामुळे ते महत्वाचं आहे. तो मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे शेतकरी जेवढे आपल्याकडे येतील आणि ह्याचे पण पॉडकास्ट बघत असतील त्यांनी ऑनलाईन डायरेक्ट फोन करून ऑर्डर दिली तरी पण आपण ती ऑर्डर त्यांना ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे देऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण गुरु सरांचा नंबर दिलेला आहे. आपण त्यांना कधीही संपर्क करा, ते तुम्हाला खात्रीशीर माहिती देतील. गुरु सर, आता केशर आंबा, देवगड हापूस आंबा किंवा माणगा बांबू आहे किंवा S1 डॉर्फ नारळ आहे, बाणावरी नारळ आहे किंवा आपली सुपारी आहे, सोनचाफा आहे, तर या सर्व झाडांची एक विशेषता असते. तर ती जरा आम्हाला थोडी अधोरेखित करून सांगा की यांची नेमकी विशेषता काय आहे. नक्कीच. बघा जसं आपलं जे बोलणं चाललंय ते सगळं कलमांवरती चाललंय. आत्ता जे तुम्ही बोलतात की केशर आहे, नंतर सुपरवन आहे, नारळ केशरबद्दल मी तुम्हाला सांगतो की आपला जो R&D झालेला आहे तो आपण जो ग्राफ्ट केलेला आहे त्याला रायवळची बाट वापरलेली आहे. अच्छा. आणि तर रायवळची बाट महत्वाची आहे. याचं कारण असं आहे की बाकीच्या जर तुम्ही जसं की प्रोसेसिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही आंबा जातो तो आंबा येतो, तोच हापूस आंबा मेन प्रोसेस होतो. त्या आंब्याची बाट येते ती लोक टाकतात आणि त्याच्यावरती ग्राफ्टिंग करतात. म्हणजे हापूसवरती परत हापूस ग्राफ्टिंग करतात. त्यामुळे त्याच्यामध्ये जो येणारा आंबा आहे त्याचा हापूसची क्वालिटी थोडीशी खराब होऊ शकते. त्याच्यामध्ये पूर्णपणे खराब होऊ शकत नाही पण एक 80%, 10%, 5% खराब होऊ शकते. म्हणून जो रूट स्टॉक आहे तो आपण रायवळचा वापरणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती आपण कुठलेही ग्राफ बांधू शकतो. जसं की केशरच बांधला, नंतर तुमचा हापूस बांधला, रत्ना बांधला, तर आपण जो रूट स्टॉक घेतलेला आहे तो रायवळचा असल्यामुळे तो कुठल्याही मातीमध्ये चांगल्या प्रकारे येतो. आणि आपण जे ग्राफ्टिंग केलेलं आहे त्याच्या काड्या आपण कोकण कृषी विद्यापीठाकडनं आणतो. डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाकडनं आणतो. कलमकांडी. हो, कलमकांडी. आणि त्याच्या रितसर पावते आपल्याकडे आहेत. म्हणजे उद्या शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रक्षेत्रामध्ये ती झाडं लावली तरी देखील जी फळं येणार आहेत ती आपण छाती टोकपणे सांगू शकतो की ही फळं तुम्हाला आम्ही तुला हापूस दिलाय तर हापूसच तुझ्याकडे येणार. त्यामुळे आपण तेवढं त्याच्यामध्ये महत्वाचं ते आहे. आणि आर्थिकदृष्ट्या तुम्हाला तेच पाहिजे ना. तुम्ही एखादं झाड लावलं तर ते तुम्हाला जे झाड तुम्ही कलम घेतलंय, आपण नर्सरीमध्ये का घेतो? कारण आपल्याला एक ऑथॉरिटी असते की बाबा याच्याकडनं घेतलं तर आपल्याला तीच फळं नक्की लागणार, शाश्वती असते. बरोबर. तर ती शाश्वत फळं आपल्याकडनं 100% म्हणजे आता ही जी तुम्ही इनलिस्ट केली माझ्यासमोर सांगितली ती सगळी झाडं आपली शाश्वत आहेत आणि फळं चांगली आर्थिक उत्पन्न देणारी आहेत. जसं की ग्रीन डॉर्फ आहे. सध्या लोकांचा ट्रेंड कसा चालू आहे माहितीये का, की बाणवली तुम्ही लावला तर तो उंच होतो पण त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला चांगलं मिळतं. पण आता कसं आहे की माझी स्वतःची बाग आहे मोठ्या प्रमाणात, मी कोस्टल एरियामध्ये राहतोय, तर माझ्याकडे मी बाणवली 100% लागू शकतो कारण माझ्याकडे तो लेबर आहे. ठीक आहे. त्यामुळे मी ते नारळ काढू शकतो. पण तेच जर तुम्ही आता नवीन माणसं ज्यांनी नवीन घेतले आहेत, फार्म हाऊस घेतलेत, त्यांना छोट्या हाईटची झाडं लागतात. तर त्याच्यामध्ये ती छोटे हाईट म्हणजे सुपरवन म्हणून जो आपला आहे नारळ तो एक छोटी हाईट आहे. नंतर ग्रीन डॉर्फ जो आहे तो छोटी हाईट आहे. नंतर सुपारीमध्ये पण तसंच आहे की उंच जाणारी सुपारी, छोटी सुपारी, अशा 2 प्रकार आहेत आपल्याकडे. तर छोटी सुपारी जी आहे ती लवकर फळं धारणा करते. पण त्याच्यामध्ये असं आहे की जी छोटी सुपारी आपण लावतो
तिचा जो सुपारीचा साईज आहे ते मोठ्या सुपारी साईज पेक्षा छोटा कमी असतो. पण लोकांना कसं आहे की माझा लेबर कॉस्ट कमी व्हायला पाहिजे, हार्वेस्टिंग कॉस्ट कमी व्हायला पाहिजे आणि मला ते उत्पन्न मिळालं पाहिजे. तर लोक त्या ह्याच्यामध्ये जातात. काही मिक्स क्रॉपिंग करतात, काही उंच झाडं लावतात, काही छोटी झाडं लावतात. तर अशा प्रकारे आपल्याकडे सगळी आर्थिक फायदेशीर झाडं आहेत आणि नक्कीच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा नक्कीच होईल. अरे वा. आता दापोली इथे आपण 32 प्रकारचे बांबू त्याची लागवड केलेली आहे. तर त्या बांबू प्लांटेशन बद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ पण केलेला आहे. तर याबद्दल जरा आपण काय सांगाल? बांबू लागवड 32 प्रकारचे बांबू आपण जी लागवड केली होती त्याचा युट्यूबवरती आपला ऑलरेडी व्हिडिओ आलेलाच आहे. आपण तो अवश्य पाहावा. तर तो व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या पूर्ण 32 प्रकारचे बांबू आणि त्यातले 5 सिलेक्शन आपण सांगितलेले आहेत. तर त्याच्यातला मेन महत्वाचा आत्ता आपल्याला जे एक्रेडिशन मिळालेलं आहे नर्सरीचं, जसं फळझाडांना लायसन्स असतं तसं बांबूला देखील लायसन्स आलेलं आहे. अच्छा. हा, ते आपल्याला नर्सरीला लायसन्स मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जे रवी सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की आता आपण कुठला बांबू घ्यायचा, तर आपण आता जो बांबू घेतलाय तो माणगा बांबू मोठ्या प्रमाणात घेतलाय कारण तो सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जातो. त्याच्यामुळे माणगा बांबू, आणि माणगा बांबूचं कसं आहे की हल्ली माणगा बांबू जो मिळतो टिश्यू कलरचा मिळतो ओके. मार्केटमध्ये, आणि जो टिश्यू कलरचा मिळतो त्याच्यामध्ये तुमची वाढ कशी होईल सांगता येत नाही. तो टिश्यू कुठल्या झाडाचा असेल, जर तो टिश्यू जर तुमचा शेवटचा म्हणजे त्या झाडाची लाईफ संपायला आला असेल आणि त्याचा काढला असेल तर तुम्ही लागवड केली तर तो पूर्णपणे शेवटचा अशी भरपूर उदाहरणं झालेली आहेत. त्याच्यामुळे सरांनी सांगितलं स्पष्ट की आपण जो करायचा आहे तो डोळ्यांपासनं क्लमपासनं तयार केलेला बांबू करायचा आहे. त्यामुळे आपला जो माणगा आपण बांबू केलेला आहे आता सध्या नर्सरीमध्ये तो पूर्णपणे क्लम पासून तयार केलेला आहे. आणि सांगायला मला आनंद वाटतो की ह्या बांबूचं आपण शेतकऱ्यांना जर दिलं तर आपण त्याला रितसर सरकारी पावतीमध्ये आपण त्यांना देऊ शकतो. आणि ह्याचं सुद्धा आपण जे अक्रेडिशन घेतलेलं आहे ते डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडनंच घेतलेलं आहे. कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री त्यांचं जे कॉलेज आहे त्यांच्या पुरस्काराने घेतलेलं आहे आपण. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होईल त्याचा. शेतकऱ्यांनी आपल्याकडे बाणग्याची साधारण 16,000 रोपं उपलब्ध आहेत आता. अरे वा. हो, नर्सरीमध्ये. तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी घेऊन जावं कारण आता आपल्याकडनं महाराष्ट्र शासनाचे अधिकारी येऊन घेऊन जातात. अच्छा. अरे वा. नर्सरीमधनं हे महत्वपूर्ण. ते महत्वपूर्ण आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आले तर त्यांना 100% आपल्या नर्सरीमध्ये म्हणजे राजापूरमध्ये देखील आणि दापोलीमध्ये देखील, राजापूरमध्ये तळवडेमध्ये देखील आणि दापोलीमध्ये साखरलेमध्ये देखील बांबूची उपलब्धता आहे. आता आपण परत मगाच्या विषयावरती येऊया. आपण आंब्याबद्दल बोलत होतो. आपण बोलता बोलता असा उल्लेख केलात की नर्सरीमध्ये 1 वर्षापासून 3 वर्षापर्यंतची रोपं उपलब्ध आहेत. बरोबर. 1 वर्षाचं रोप आणि 2 वर्षाचं रोप हे सामान्य ग्राहकाने ओळखायचं कसं आहे? हा, तर सोपं आहे की 1 वर्षाचं केशर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण ती साधारण लाखभर रोपं करतो. अच्छा, 1 लाख रोपं आता पितांबरी नर्सरी दापोली या ठिकाणी उपलब्ध. दापोली तळवड्याच्या इथे. हा महत्वाचा विषय. आणि सर्वात आपलं कसं आहे, रत्नागिरी केशर आणि गुजरात केशर हे 2 प्रकारचे केशर आहेत. पण ह्याची सक्सेसफुल जे आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी केशर मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल आहे. आणि तो पण अशा ठिकाणी की जिथे मराठवाडा, विदर्भ, नंतर तुमचा पश्चिम महाराष्ट्र त्या ठिकाणी ती चांगल्या प्रकारे झाडं लागवड केली जाते आणि अतिशय उत्तम फळं येतात त्याची रत्नागिरी केशरची. आणि या रत्नागिरी केशरच्या ज्या स्टिक्स आहेत त्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या इथेच तिकडेच मिळतात. आपलं सुदैव असं आहे की आपला जो फार्म आहे तो अगदी त्याच्या बाजूलाच आहे, विद्यापीठाच्या बाजूला आहे. त्यामुळे त्या स्टिक ज्या आहेत त्या आपल्याला अगदी ऑथेंटिक स्टिक्स मिळतात आणि त्यापासून तयार केलेली रोपं अगदी रत्नागिरी केशर हा आपला रत्नागिरी केशर आहे. त्यामुळे 1 वर्षाची रोपं आपल्याला ओळखायची म्हणजे त्याचं पिशवीच छोटी असते. 2 वर्षाची पिशवी त्याच्या साधारण मोठी असते. साधारण 1 वर्षाची पिशवी साईज तुमची 5x7 ते 8x10 या याच्यामध्ये असते. 9x11 मध्ये 2 वर्षाची तुमची पिशवी असते, मोठी पिशवी असते. साधारण त्याचं 3 फूट हाईट असतं. नंतर आपली 5 वर्षाची जी आहे ती 14x14 16x16 याच्यामध्ये असतात. ती साधारण 4 ते 5 फुटापर्यंत हाईट असते त्याची. आणि ह्याच्यामध्ये पण वर्ग आहेत, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष आणि 5 वर्ष लावणारे. 1 वर्ष लावणारा कोण आहे, जो की मोठ्या प्रमाणात त्याला कमी जागेमध्ये जास्त घन लागवड जी म्हणतात त्याच्यामध्ये 1 वर्षामध्ये लागतात त्याला, असं शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. काही जण 2 वर्षाची पण लागवड करतात घन लागवडीमध्ये, तसा पण शेतकरी आहे. 5 वर्षाची लागवड करणारा जो शेतकरी आहे तो अगदी जसा की मी फार्म हाऊस घेतलंय, मला लगेच फळं पाहिजेत, तर अशा प्रकारचा तो लागवड करणारा शेतकरी आहे.
त्यामुळे मी सांगेन, असं सांगतो की जे मराठवाड्यामध्ये आहेत, विदर्भामध्ये आहेत शेतकरी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्याकरता आपल्याकडे नक्कीच उपलब्ध आहेत रोपं 1 वर्षाची आणि 2 वर्षाची. तर नक्की येऊन घेऊन जाईल. जसं आणि मगाशी मी सांगितलं तो मुद्दा मी परत एकदा सांगू इच्छितो इथे, हा, की आपली जी रोपं आपण बनवलेली आहेत ती रायवळ या रूटस्टॉक वरती बनवलेली आहेत. म्हणजे जो जाणकार शेतकरी असेल त्याला लगेच कळेल की आपण जे आता जे काही ग्राफ्टिंग करतोय ते कशा प्रकारचं आहे. खूप चांगली माहिती सर सांगताय. आता हे झालं मोठ्या झाडांच्या संदर्भातलं. आता काही काही शेतकऱ्यांना छोटी झाडं लावायची पण एक आवड असते. बरोबर. त्यातलं एक आपण उदाहरण घ्यायचं झालं तर अननस, बरोबर. पायनॅपल. हो हो. तर पितांबरीकडे टिश्यू कल्चर केलेल्या अननसाची रोपं उपलब्ध आहेत. तर त्याबद्दल काहीतरी आम्हाला सांगा. बरोबर सर. काय होतंय अननसामध्ये हल्ली अननसाची आपण जी लोकं लावतात म्हणजे टिश्यू कल्चरची नाही, जी काय रोपं मिळतात त्यांना, ती अननसाच्या वरचं जे आपण कापून टाकतो, तो जो हिस्सा असतो तो हिरवा भाग, हिरवा भाग हा. खाली पिवळा भाग. बरोबर. खालती पिवळा भाग असतो, वरती हिरवा भाग असतो आणि मोठ्या प्रमाणात काय होतं की बल्कमध्ये ऑर्डर असते. एकरी साधारण 5,000 ते 10,000 रोपं बसतात. त्यामुळे काय करतात शेतकरी की जो काय नर्सरीवाला देईल ती रोपं घेतात आणि लावून टाकतात. तर आपण त्याच्यासाठी टिश्यू कल्चरचा MD2 म्हणून जात आहे. ही टिश्यू कल्चरची जात आपण एक रिसर्च केला त्याच्यावरती आणि ती रोपं आपण टिश्यू कल्चर लॅबमधनं बनवून घेतली. आणि याचं एक महत्त्वाचं असं आहे की तुम्ही जेव्हा अननसाची लागवड करता तेव्हा युनिफॉर्म तुम्हाला पीक मिळतं त्याचं. बरोबर. ही जर तुम्ही बाकीची वाईल्ड म्हणजे असं जी मिळतात ती जर लागवड आहे तर युनिफॉर्म पीक मिळत नाही. तुम्हाला आज एक अननस मिळाला तर उद्या एक मिळतो, परवा एक मिळतो. तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर तुमचं ते तेवढा तुमचा एक ट्रक लोड होत नाही. तर त्याप्रमाणे जर तुम्ही MD2 ची लागवड केली तर युनिफॉर्म आहे. परत त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे टिश्यू कल्चर असल्यामुळे. त्यामुळे रोगांचा जो काय खर्च आहे तो नक्कीच कमी होईल शेतकऱ्यांचा. तर इंटरक्रॉपिंगसाठी मुख्यत्वे हा वापरतात. त्यामुळे इंटरक्रॉपिंग करत असताना तुम्ही जर युनिफॉर्म झाडं लावली, तुम्हाला एक युनिफॉर्म उत्पन्न मिळालं त्याच्यामध्ये, तर नक्कीच फायदा होतो शेतकऱ्यांना. आणि MD2चं जे फळ आहे ते एकदम म्हणजे काय म्हणतो त्याला आपण असं चांगलं म्हणजे मार्केटमध्ये चांगलं हे देऊन जातो त्याला. म्हणजे आर्थिक गणित बसणारं बी आहे. हा, आर्थिक गणित बसणं तर आहेच, पण फळ जे त्याचं आहे ते खूप उत्कृष्ट आहे, चवीसाठी उत्कृष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही अननस लावला तर दरवर्षी तुम्हाला अननस लावायला लागतो. अच्छा. तो काढून जर परत लावायला लागतो. तसं ह्याचं नाही. हे साधारण 2 ते 3 वर्ष टिकतं. हा खूप महत्वाचं आहे. हा, हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही एकदा अननस लावला की 2 ते 3 वर्ष टिकतं आणि एका अननसात 3 अननस येतात. अच्छा. बाकीच्या अननसाला साधारण एक जास्तीत जास्त 2, त्याच्यापेक्षा नाही येत. ह्याला 3 अननस येतात. त्यामुळे तुमचा असा लागवडीचा खर्च वाचतो त्याच्यामध्ये. तर अशा दृष्टीने फायदेशीर आहे शेतकऱ्यांना. तर MD2 नक्कीच टिश्यू कल्चर आपल्याकडे उपलब्ध आहे, मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अगदी 1 लाखाची जरी शेतकऱ्यांनी ऑर्डर दिली तरी पण आपण त्यांना पुरवू शकतो, इतक्या प्रमाणात उपलब्ध आहे आपल्याकडे. गुरुप्रसाद सर, पितांबरी नर्सरीमध्ये मसाल्याची झाडं जसं की ऑल स्पाइस असेल, ॲव्होकॅडो असेल किंवा ग्राफ्टेड जायफळ असेल, या स्वरूपाची कोणती कोणती झाडं सध्या उपलब्ध आहेत? हो. मसाला पिकांमध्ये आपण बघायला गेलं तर ब्लॅक पेपर हा महत्वाचा आहे. ब्लॅक पेपरमध्ये आपल्याकडे एक वेल वर्गीय आहे आणि बुश वर्गीय आहे. त्यामुळे अशा 2 प्रकारची झाडं आहेत. नंतर ॲव्होकॅडो मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की ग्राफ्टेड आहे. जायफळ पण ग्राफ्टेड आहे. जायफळमध्ये पण भरपूर लोकांना असं वाटतं की ते म्हणजे वाईल्ड प्लांट म्हणजे त्याला ग्राफ्टिंग नसलं तरी चालतं. पण त्याच्यामध्ये पण सेम प्रकार आहे की तुम्ही जर ते लावलं त्याच्यावरती मेल फिमेल फ्लॉवरचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर एखादं झाड आणलं आणि ते जर मेल फ्लॉवरचं असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला फळ झाड मिळणार नाही. तरी 4-5 झाडं लावली त्याच्यात एखादं फिमेल असेल आणि एखादं मेल असेल तर तुमच्याकडे ते होईल. पण जायफळ आपण जर ग्राफ्टेड लावलं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याची आपल्याकडे ज्या विद्यापीठाने विकसित केलेल्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत मसाल्याच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर बाकी आपल्याकडे गुटी कलमांनी केलेली आहेत. तर त्याच्यामध्ये दालचिनी आहे आपल्याकडे, तमालपत्र आहे, अशा प्रकारचे स्पायसेस आहेत. नंतर लवंग आहे. लवंगमध्ये पण आपल्याला लवंग पण मोठ्या प्रमाणात येते. दालचिनी पण तुम्हाला चांगला आहे, जी की 4 वर्षानंतर तुम्ही त्याची सालीचा उपयोग होतो. हां, भरपूर लोकांना असं वाटतं की दालचिनीच म्हणजे तमालपत्र, तर असं नाही आहे. अच्छा. दालचिनी वेगळी आहे आणि तमालपत्र वेगळं आहे. लोकं काय करतात की दालचिनीचीच पानं तमालपत्र म्हणून वापरतात आणि नंतर म्हणतात की अरे त्याला स्वादच नाही आहे. तर ते अशा प्रकारे तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ती झाडं घेताना तर तुम्ही ऑथेंटिक नर्सरीमधनं घेतली तर तुम्हाला तीच झाडं म्हणजे समजा उद्या तुम्ही
आलात नर्सरीमध्ये आणि तुम्ही तमालपत्र मागितलं तर तमालपत्र देतात. तर ते लोक काय करतात की दालचिनी आणि तमालपत्र एकच दिसल्यामुळे आपल्याकडे जर उपलब्ध नसेल तर जणांचा असाच वाटतो तर तुम्हाला दालचिनी पण न देतात तमालपत्राच्या ऐवजी. अशा प्रकारे होतं. नंतर ऑल स्पायसेस आहे, जसं की त्याच्यामध्ये पण लोकांना असं वाटतं की ऑल स्पायसेस म्हणजे त्याची पानं टाकली की ऑल स्पाइस येतो. तर तसं नाहीये. म्हणजे मी बिर्याणीमध्ये ते ऑल स्पायसेस पान घेतलं आणि टाकलं, तर तसा प्रकार नाहीये. तर ऑल स्पायसेस हा असा प्रकार आहे की ऑल स्पायसेसला फळं येतात. फळांचं तुम्ही पावडर करा आणि त्या पावडर म्हणजे जो मसाला पावडर होते त्याला तुम्हाला 3 जे मसाले आहेत त्यांचा वास येतो. त्यामुळे ती तुम्ही पावडर टाकू शकता. बिर्याणीमध्ये तुम्ही ती पावडर टाका. तुम्ही ते पान टाकू नका. तर अशा प्रकारे ते ऑल स्पायसेस आपल्याकडे अशा प्रकारचं ते झाड आहे आणि हे लोक सांगत नाहीत. तर हा महत्वाचा हे आहे, ड्रॉबॅक आहे नर्सरीमध्ये. तर हा जो सगळा विषय आहे तो पितांबरी नर्सरीमध्ये व्यवस्थित आपण प्रत्येक कस्टमरला समजावून सांगतो. ग्राफ केलेल्या झाडांचा आपण उल्लेख करतोय. आता ग्राफ केलेला साधारणपणे मसाला पीक असेल, फुल झाड असेल, फळझाड असेल, तर ह्या ग्राफ केलेल्या झाडांचं उत्पादन कोणत्या वर्षापासून चालू होतं आणि ते किती दिवसामध्ये आपल्याला त्याचं उत्पादन बरोबर हातात येतं? मगाचपासून आपण जे कलम म्हणतोय तर कलमासाठी कलम हा महत्वाचा असं याच्यासाठी आहे की तोच आर्थिक उत्पन्न लवकर देऊ शकतो आणि चांगलं देऊ शकतो. उच्च प्रतीचा कलम असेल तर उच्च प्रतीचं तुमचं आर्थिक उत्पन्न होतं. त्याच्यामध्ये जे आपण सगळे फळं झाड आहेत, फुलं झाड आहेत, त्याच्यामध्ये जसं की आपण म्हटलं आंबा केशर आपल्याकडे चांगला उच्च दर्जाचा आहे. तर उच्च दर्जाचा काय आहे, तर आपण जे रूट स्टॉक वापरला ज्यापासून जे येणारं उत्पन्न आहे ते तुम्हाला लवकर मिळतं. जसं की तुम्ही नुसतं बाट टाकली तर त्याला तुम्हाला 8 ते 10 वर्षांनी फळं येतात आणि ती कुठली फळं येतील तुम्हाला माहित नाहीत. तर तुम्ही ग्राफ्टिंग कलमी आंबा जर लावलात आणि तुम्हाला जे पाहिजे आहे ते कलम तुम्ही घेतलं, जसं की केशर घेतलं, हापूस आंबा घेतला, देवगड हापूस घेतला, तर तुम्हाला तोच आंबा तुम्हाला तुमच्या बागेमध्ये मिळणार आणि ह्याचं उत्पन्न जे आहे ते कलमी जेव्हा तुम्ही लावता तेव्हा त्याचं उत्पन्न 7 वर्षांनी मागे येतं, आधी येतं सर्व. त्यामुळे कलम हे लावण्याचं हे कारण हेच आहे की शेतकऱ्याला लवकर उत्पन्न मिळालं पाहिजे. म्हणजे जसं मी 1 वर्षाचा आंबा घेतला तर तुम्हाला 4 वर्षामध्ये उत्पन्न येणार, 2 वर्षाचा घेतला तर अजून 2 वर्षांनी उत्पन्न येणार. तर अशा प्रकारे साधारण कलम तुम्ही लावलं, लागवड तुमच्या जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर साधारण 3 वर्षामध्ये तुम्हाला उत्पन्न द्यायला सुरुवात होतं आणि 4थ्या वर्षीपासून आर्थिक उत्पन्न द्यायला सुरुवात होतं. अशा प्रकारे आपल्याकडे जी काही कलमं आपल्याकडे मिळतात, जशी सोनचाफा आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की सोनचाफ्याला पण फुलं लगेच तुमची 6 महिन्यात येतात. सोनचाफ्याचा कोण फुलांचा बिझनेस करत असेल तर त्याला ते चांगलं आहे. सौंदर्य जातीचं सोनचाफा आहे. सौंदर्य जातीचं. हो, बरोबर. त्यामुळे सौंदर्याचं काय वैशिष्ट्य म्हणालात आपण? सौंदर्य जातीचं वैशिष्ट्य फूल मोठं आहे. हा फुल मोठं आहे, सुगंध चांगला आहे त्याला आणि त्याला दरवर्षी फुलं येतात, म्हणजे दर दिवशी फुलं येतात. बाकीच्या जसं तुम्ही सफेद लावतात, सीझन चालू झाला की दर दिवशी त्याला फुलं असतात. सीझन ऑल ओव्हर द सीझन आहे त्याचा, वर्षभर सीझन आहे. फक्त थंडीमध्ये कमी प्रमाणात येतो पण येतो. हा. तसं तुम्ही जर सफेद सोनचाफा लावलात तर तुम्हाला फक्त 4च महिने येतो. अच्छा. तर बाकी 8 महिने तुम्हाला त्याच्यामध्ये काय उत्पन्न मिळत नाही. बाकी जसा हा सौंदर्य जातीचा जो आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे बाजारात जी विकली जातात फुलं हारासाठी वगैरे, तर त्यासाठी खूप चांगलं आहे. आपण स्वतः 5,000 झाडांची लागवड केलेली आहे त्याची. अच्छा. पितांबरीने 5,000 मातृवृक्ष आपल्याकडे 5,000 मातृवृक्ष आहेत. एवढे कोणाकडे पण नाही आहेत आतापर्यंत. खूप मोठे. हो, मोठ्या प्रमाणात आहे लागवड त्याची. आता या अनुषंगाने आता आपल्या पितांबरी नर्सरीमध्ये केशर असेल किंवा माणगा बांबू असेल किंवा कमर्शियल सुगंधी फुलं जी आहेत, आता त्यांची उपलब्धता कशी आहे? किती किती झाड आहेत? म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आता केशर आंबा तर आपल्याकडे 1,00,000 आहे. 1,00,000 घेऊ. नंतर 5,000 मातृवृक्ष असतील तर एका झाडावरती 30 कलम असे तुम्ही करा. त्याप्रमाणे 1-1.5 लाख ती आपण आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात ऑर्डर प्रमाणे. आता सध्या आपल्याकडे सौंदर्य जातीची सोनचाफ्याची हो 5,000 आपल्याकडे सध्या 5 ते 10,000 झाडं उपलब्ध आहेत. नारळ आहे मोठ्या प्रमाणात. माणगा बांबू तुम्हाला मी जसं मगाशी म्हटलं की 16,000 ऑलरेडी उपलब्ध आहे. 16,000 दापोलीमध्ये, 16,000 तळवड्यामध्ये, असं 32,000 उपलब्ध आहे. कोल्हापूरच्या तिकडच्या लोकांना तळवडे आपली नर्सरी जवळ आहे. तालुका राजापूरमध्ये. तर अशा प्रकारे उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. आणि समजा कोणी आम्हाला त्याची प्री ऑर्डर दिली, म्हणजे समजा तुम्हाला एखादं झाड पाहिजे, आपल्याकडे मातृवृक्ष आहेत मोठ्या प्रमाणात, त्यामुळे ती तयार करण्यासाठी आपल्याला काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही. एखादा CSR कोणाला पाहिजे असेल, म्हणजे कुठल्या कंपनीला एखादं झाड बनवून पाहिजे असेल तरी पण आपण देऊ शकतो आपल्या नर्सरीमध्ये. कारण आपण साधारण 2022 ते 2023 पर्यंत एका NGOला आपण 1-1 लाख चंदनाची झाडं पुरवलेली आहेत. अच्छा. हा, तर चंदन अशा प्रकारे बांबूची पण आपण आता मोठ्या प्रमाणात करतोय.
1 लाखाचं उत्पन्न आपण बांबूचं आपण करतोय झाडांचं. तर अशा प्रकारे कोण कंपनीतर्फे कोण आलं, अप्रोच झालं. आता सध्या एक प्राईड इंडिया म्हणून एनजीओ आहे, त्याच्याबरोबर आपण टायअप झालोय. त्याला पण आपण सध्या हापूस आंबा मोठ्या प्रमाणात पुरवतोय. अच्छा. अशा प्रकारे एनजीओ जरी आल्या, त्यांना जर कुठली झाडं पाहिजे असतील तर आपण कमी ह्याच्यामध्ये देऊ शकतो झाडं. म्हणजे आपण एक प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल त्यात निर्माण केलेलं आहे. हो हो आता समजा समोर आपल्या एखादी पार्टीने विचारलं हो. आम्हाला ह्या स्वरूपाचं हे झाड पाहिजे, तर नक्कीच. आपण त्याला ते झाडाच्या योग्य निवडी संदर्भात आणि त्यांच्या शेताच्या व्यवस्थापनासंदर्भात आपण त्यांना काय मार्गदर्शन करतो? हो. जर आपल्याकडनं जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, की आपल्याकडे येणारा जर शेतकरी असेल, तर नक्कीच आपल्याकडनं झाडं घेतल्यानंतर आपलं स्वतःचंच ॲग्रो डिव्हिजन असल्यामुळे आपल्याकडे स्वतःचीच खतं आहेत. नंतर स्वतःचीच बूस्टर्स आहेत. तर ती आपण त्यांना सांगतो आणि शेतकऱ्यांना तेच महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपला जो शेतीविषयक सल्ला आहे तो आपण कायमच देतो. इव्हन झाड सिलेक्शन करतानाचा जो सल्ला आहे तो पण आपण आपल्या नर्सरीमध्ये देतो. कारण ते पण महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरच त्याचं आर्थिक उत्पन्न आहे आणि ते झाड घेताना तुम्ही कुठलं घ्या, कुठलं घेऊ नका, हे पण आपण त्यांना सांगतो. त्यामुळे आपल्याकडे जो शेतकरी येतो तो कधीच असा हे होऊन जात नाही, की मी आलो इथे आणि मला काहीतरी वेगळंच मिळालंय, ज्याच्यासाठी मी आलो ते मला मिळालंच नाही, असं कधीच होत नाही. आपल्याकडे जो शेतकरी येतो त्याला पूर्णपणे तो जे झाड घेईल त्याचं पूर्णपणे ज्ञान, त्याला लागणारं शेतीविषयी, जसं की खड्डे किती पाहिजेत, किती बाय कितीवरती झाडं लावायची आहेत, त्याच्यामध्ये कुठलं खत टाकायला पाहिजे, हे सगळ्याचं मार्गदर्शन आपण अगदी तंत्रशुद्ध मार्गदर्शन आपण त्या शेतकऱ्यांना करतो. म्हणजे निविष्ठांची निवड असेल, बरोबर 2 झाडामधलं अंतर असेल, बरोबर झाडाचे खऱ्याचे म्हणजे खाण्याचे खड्डे असतील, बरोबर त्यानंतर कोणत्या मात्रेमध्ये आणि किती कालावधीमध्ये त्याला खत द्यायचं आहे, हो हो या सर्व गोष्टींचं यथायोग्य मार्गदर्शन हो. यथायोग्य मार्गदर्शन आपण फोनवरती पण करतो, व्हॉट्सअपवरती. अगदी व्हॉट्सअप त्याने आपल्याला जे काय त्याच्याकडे काय प्रॉब्लेम झाला असेल झाडांचा, ते आपल्याला पाठवतात. त्याच्यावरती आपण त्याला सजेशन देतो की कुठली फवारणी करा, काय करा. त्याच्यामध्ये जर एखादं आपलं प्रॉडक्ट जर यूज करता आलं त्यांना, तर ते पण आपण त्यांना सांगतो. आणि इव्हन आपलं असं आहे की त्या शेतकऱ्यांना आपण आपली प्रॉडक्ट पण पाठवतो, जर असं असेल तर. आपली प्रोडक्ट म्हणजे गोमाईचं खत, गोमेचं खत, लिक्विड लिक्विड फर्टिलायझर, आता UN-32 वगैरे त्याची फवारणी करायला लागते कधी कधी. नंतर तुमचं PPP आहे ते फवारणी करायला लागते, तर आपण त्यांना पाठवतो सॅम्पल. आणि आपले जे जवळचे केस आहेत तिथनं घ्यायला सांगतो. गुरुप्रसाद सरदा उद्यमशील तरुण आहेत किंवा नवीन जे शेतकरी आहेत ते आपल्या नर्सरीतून झाडं घेऊन ते त्यांचा व्यवसाय आता करू शकतील असं एकंदरीत दिसत आहे. बरोबर. यावर जरा आणखीन चांगला प्रकाश टाका. नक्कीच. आता जेव्हा हे सगळं चालू केलं, रवींद्रजी सरांनी जेव्हा चालू केलं साखरोलीमध्ये की म्हणा किंवा तळवड्यामध्ये म्हणा, तर प्रॉब्लेम असा आला, जेव्हा आम्ही झाडं घ्यायला जायचो तेव्हा जी झाडं आम्हाला पाहिजेत ती झाडं आम्हाला ती व्हरायटी आम्हाला मिळायला खूप त्रास करायला लागायचा. मग सरांनी काय सांगितलं की तुम्ही जी झाडं आता खरेदी करताय ना, ती तुम्ही एक त्याचं संगोपन करा आणि ती आपण झाडं शेतकऱ्यांना देऊ शकतो या दृष्टीने बघा याच्याकडे. ते आपण नर्सरी काढण्यामागचं कारण हेच आहे की शेतकऱ्यांना एक ऑथेंटिक सोर्स ऑफ प्लांट्स हा त्यांना मिळायला पाहिजे. तर म्हणूनच पितांबरी नर्सरी याच्यामध्ये काम करते. आणि जर एखाद्या शेतकऱ्याने जर लागवड केली, पण त्याच्या आधी त्या शेतकऱ्याने तिथला जो म्हणजे तिथल्या जिओलॉजिकल तिथल्या वातावरणाचं त्यांना वातावरणातील जी झाडं आहेत, जन्यमान बघावं, बरोबर, तिथलं मार्केट तिथली माती बघावी, तिथलं मार्केट बघावं. मेन माती आणि हे सगळं हे आहे, पण मार्केट महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे केशर आंब्याचं मार्केट असेल तर तुम्ही त्याची लागवड केली तर 100% तुम्हाला आर्थिक फायदा होणार. आणि जेव्हा तुम्ही तुम्हाला जर केशर आंबा लावायचा असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे पितांबरी नर्सरी. त्यामुळे जे तरुण आपल्याकडे येतील त्यांना मार्गदर्शन पण मिळणार आहे, ऑथेंटिक झाडं पण मिळणार आहेत. आणि हे दोन जर शेतीमध्ये मिळालं तर माणूस आपण खतं पण देतोय. सोबत खतं पण देत आहे. तर ह्या दोन जोड एकत्र मिळाले तर शून्यातनं काय माणूस करू शकतो हे तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर. तर पितांबरी नर्सरीतील फायदेशीर झाडे या विषयावरती आज आपल्याला गुरुप्रसाद बेर्डे सरांनी एक चांगलं सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल आपण गुरुप्रसाद बेर्डे सरांचे आभार मानूया. धन्यवाद गुरुप्रसाद सर. धन्यवाद आदिजी. शेतकरी मित्रांनो, आता आपण जी चर्चा केली त्या चर्चेचा निष्कर्ष असा आहे की पितांबरी नर्सरीमध्ये अधिकृत मातृवृक्षांपासून निर्माण केलेली कलमं आता पितांबरीने बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेली आहेत. ही कलमं जर आपल्याला विकत घ्यायची असतील तर खाली आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही जो नंबर दिलेला आहे त्या आमच्या नंबरवरती आपण आमच्या सेल्स ऑफिसरला कॉन्टॅक्ट करा आणि त्या माध्यमातून खात्रीशीर कलमं आपण मिळवा. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक खात्रीशीर माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पितांबरी ॲग्री केअर
देऊ शेतीला गती, करू शेतीतून प्रगती. धन्यवाद.